पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे एका विशेष समारंभात 3 वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी KSR बंगळुरू ते बेळगाव वंदे भारत एक्सप्रेसला बंगळुरू रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी श्री माता वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस आणि नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस या 2 गाड्यांना ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवलाय. या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी बंगळुरूच्या बहुप्रतीक्षित येल्लो मेट्रो लाईनलाही हिरवा झेंडा दाखवलाय. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हाय स्पीड एसी चेअर कार सेवा आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेस नागपूरमधील अजनी येथून सकाळी 9:50 सुटेल. नवीन वंदे भारत एक्सप्रेस नागपूरमधील अजनी येथून सकाळी 9:50 सुटेल आणि रात्री 9:50 पुण्याला पोहोचेल. आठवड्यातून 6 दिवस म्हणजे सोमवार वगळता इतर दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. पुण्याहून ही ट्रेन सकाळी 6:25 सुटेल तर संध्याकाळी 6:25 अजनी येथे पोहोचेल. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही वंदे भारत मार्गातील 881 किलोमीटरची सर्वात लांब ट्रेन आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, पुणे ही या गाडीच्या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं आहेत. या गाडीचे एसी चेअर कारचे भाडे 1,500 रुपयांपासून सुरू होईल. तर एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 3,500 रुपयांपासून असणार आहे. ही गाडी नागपूरकर आणि पुणेकरांच्या सेवेसाठी 14 ऑगस्ट पासून सुरू केली जाणार आहे.